घरामध्ये जेव्हा पण मी एखादा स्पायसी मेनू बनवते किंवा चटपटीत असा कुठला पदार्थ बनवते ना, त्यावेळेस मला खूप खूप बरं वाटतं. कारण एक नवीन चॅलेंजिंग असतं आपल्यासाठी, काय कसं होणार, ते काय होणार किंवा काय बिघडणार वगैरे नाही आहे का. आणि दुसरी गोष्ट, घरात सगळ्यांना जास्त आवडतं, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आता मी आज इथं मुगाची कचोरी बनवते. त्यासाठी मी मापाने एक पेलाभर मुगाची डाळ इथं स्वच्छ धुवून भिजत ठेवली. आता मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजवावी लागते. बराच वेळ झालेला आहे भिजायला ठेवून डाळ. आता मी इकडे कचोरीचं पीठ लावून घेते. त्यासाठी 2 वाट्या मैदा घेतला आहे. 1 चमचा तिथे मी ओवा टाकला आहे आणि मोहनसाठी मी इथं छोटी पळी वापरले. छोट्या पळीनं आपण तेल घालूया. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालतो. फक्त ते व्यवस्थित प्रमाण झालं पाहिजे, तरच ते कचोरी खुसखुशीत होते. आता हे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालं की थोडंसं पाणी घालून हा आपला गोळा मळून घ्यायचा आहे. मात्र कचोरीला काय करायचं, आपण नेहमी घट्ट पीठ मळतो, पण घट्ट न मिळता थोडंसं लूज ठेवायचं. हे असं म्हणजे काय होतं, कुरकुरीत होतात त्या आणि छान अगदी खुसखुशीत अशा होऊन जातात. पीठ भिजायला ठेवूया तिकडे. तोपर्यंत इकडे मसाले तयार करू. 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धणे, काळी मिरी 10-12 घेतलेत आणि 3 ते 4 लाल मिरच्या. आता हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. हा मसाला व्यवस्थित वास येईपर्यंत भाजायचा आणि बारीक करायचा, म्हणजे कचोरी आहे ना एकदम खुसखुशीत आणि चवदार लागते. आता मसाला आपला छान असा भाजले. थोडा वेळ थंड करून घेऊया, म्हणजे पटकन बारीक करता येईल. मसाला थंड झाला आहे. आपण हा मिक्सरला लावून घेऊया. हे बघा, जाडसर पूड वाटायची, जास्त पण अगदी बारीक पेस्ट वगैरे असं काही करायचं नाही. ते साईडला करून ठेव. आता डाळ चांगली भिजली, जवळजवळ 3 तास झालेले आहेत. हे बघा, मस्त दुप्पट झाली फुगून अगदी. आता ही मिक्सरला बारीक करून घेऊ. मात्र डाळसुद्धा जाडसरच बारीक करायची, ती पण पेस्ट नाही बनवायची. तर हे बघा, अगदी अर्धी अधूनमधून डाळ राहील अशा प्रकारे. हे पहा, व्यवस्थित त्याला बारीक करून घ्यायचं. ते साईडला ठेवायचं. आता इकडे आपण लगेचच सारण बनवायला घेऊया कचोरीचं. त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवले. आता थोडंसं तेल घालायचं तिथं. 1 चमचाभर घातला तरीसुद्धा चालेल. जो मसाला बनवला आहे ना, तो 2 चमचा मी इथं घातला आहे, 2 ते 2.5 चमचे. आता मसाल्याला चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. पण काय झालं, मला वाटतं मसाला कमी पडते म्हणून मी तो सगळाच मसाला घातला वाटलेला. अगोदर वाटत होतं की जास्त होतं, पण जास्त काही होत नाही आहे. आता सगळाच मसाला टाकून घेतला आणि व्यवस्थित परतून घेतला. चांगली वास सुटायला लागली ना त्या मसाल्याला की मग डाळ टाकून घ्यायची त्यामध्ये. आता डाळ पण छान अशी परतून घेऊया. आता या स्टेजला काय होईल, गॅस कमीच ठेवा. मात्र या स्टेजला काय होईल की डाळ थोडीशी खाली चिटकेल, कारण त्यामध्ये बारीक पेस्ट पण असते ना, त्यामुळे ते साहजिकच आहे खाली चिटकणार. त्याला फक्त सतत फिरवत राहायचं, हात बंद नाही ठेवायचा. थोड्या वेळाने असं सगळं पाणी त्यातलं आटून जातं आणि सुक्की होते. बघा, हे पहा, मस्त सुटसुटीत झालेले आहे. मात्र हात बंद नाही ठेवायचा. करपायला लागले असे वाटलं तर अधूनमधून थोडंसं तुम्ही ना गॅस बंद केला आणि परत 2 मिनिटांनी चालू केला तरीसुद्धा चालतो. आता इथं लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीप्रमाणे आणि चाट मसाला 1 चमचा घातला आहे. आता हे पण छान असं मिक्स करून घेऊ. आता मात्र व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे, कारण काय होतं, मीठ टाकलं ना थोडंसं पाणी सुटते आणि मऊसूत होते डाळ. पण चालेल, आपल्याला थोडंसं मऊसूत पाहिजेच आहे. ते साईडला करून ठेवूया. आता आपण हे पीठसुद्धा आपले छान असं भिजलेलं बघा, मस्त मऊसूत झालेलं आहे. हे पहा, छान असं भिजले. पिठाला पण बराच वेळ दिला ना, त्यामुळे पीठसुद्धा चांगलं जवळजवळ अर्धा पाऊण तास पीठ भिजलेलं असेल. आता हे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊ, आपल्याला जेवढे हवे तेवढे. मीडियम साईजचे, जास्त छोटे नको, जास्त मोठे नको. हे बघा, कचोरी थोडी जाडसरच असते, त्यामुळं पिठाचा गोळा थोडासा जास्त असला तरी चालेल.
पिठाचे गोळे आहेत ना, परत एकदा छान असे मळून घेऊ चांगले, म्हणजे नाही का ते व्यवस्थित त्याचा आकार झाला पाहिजे. कमी जास्त झालं असेल तर ते पण बघून घेऊ. गोळे तयार आहेत. आता आपण इथे कचोरी बनवायला घेऊ. तर आपण मोदक जसे बनवतो ना, तसंच हाताच्या सहाय्याने याची प्लेट तयार करायची. हे पहा, हातावरतीच. आणि आता सारण भरून घ्यायचं. मात्र ते प्लेट तयार करताना अगदी सेम झाली पाहिजे सगळ्या साईडनी. कुठे लहान मोठी किंवा पातळ अशी जाडसर नको व्हायला. आता तोंड व्यवस्थित त्याचं बंद करायचं. आणि हे बघा, हवं तर वरचा भाग जर खूपच ओपन दिसत असेल ना, तर तो तोडून टाकायचा अशा प्रकारे. आणि ते लगेच इथं सील करायचं. आणि थोडंसं अगदी आपल्या हाताचा तळवा असतो ना, त्याने दाबून घ्यायचं, म्हणजे कचोरी छान होते. हे पहा, आता अशीच आपण बाकीच्या पण बनवून घेऊ. सारण टाकल्यानंतर मात्र थोडंसं चमच्याने दाबायचं बरं का, कारण ते सुक्कं सुक्कं सारण असते, जरा बसायला आतमध्ये थोडासा प्रॉब्लेम करतं कधी कधी. तर अशा प्रकारे मी इथं सगळ्या कचोऱ्या तयार ठेवलेत. साईडला तेल पण मी गरम करायला ठेवलेलंच आहे. हां, आता हे तेलामध्ये सोडून देऊया. मात्र तेलाचं टेम्परेचर अगदी नॉर्मल पाहिजे. तेल तापलेलंच असावं, पण जेव्हा आपण कचोरी टाकतो ना, तेव्हा पूर्णपणे गॅस बंद कमी पाहिजे. आता हे व्यवस्थित त्याच्यावरती आपण तेल टाकत राहू, म्हणजे त्या फुगल्या जातात आणि कुरकुरीत होतात. एक साईड व्यवस्थित भाजून झाली की लगेच दुसऱ्या साईडला पलटून घ्यायचं. तर दोन्ही साईडनी मंद गॅसवरती अशा कुरकुरीत फ्राय करून घ्यायच्या सगळ्या कचोऱ्या. तर कशी वाटली रेसिपी मला सांगायचं आहे, कारण विकेंडच्या दिवशी मला वेगळं काहीतरी नेहमीच बनवायला आवडतं आणि मी तो दिवस असं वेगळं काहीतरी बनवून साजरी करत असते. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू. तोपर्यंत नमस्कार.